स्वागत मित्रांनो तुमचं BPS यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण जातोय धुळे या ठिकाणी. तर आपण अगोदर हंसराज या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावरती जाणार आहे, कारण की आपल्याला पॉवर रॅम्प रिपेअर करायचं आहे. तर त्या ठिकाणी जाऊन त्याच्यानंतर आपण जाऊ कालूरामजी वर्कशॉप आणि लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला, आणि 3 नंबर म्हणजेच आपले शर्मा वर्कशॉप ते नवीन आहे. त्या ठिकाणी आपले गणेश बँड कापडणे आणि भाडगावचा हरिओम बँड यांच्या दोघांच्या न्यू गाडींचं काम चालू आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी जाऊ. तर कोणत्या कोणत्या गाड्यांचं किती काम झालेलं आहे जर तुम्हाला माहिती आता कंटिन्यू तुम्ही बघताय. तर चला बघू कोणत्या गाड्या आहेत आता आणि कोणत्या गाड्या गेलेल्या आहेत. तर मित्रांनो आपण आता हंसराज इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बँडचे जे मशीन असतात, एम्प्लिफायर आणि आपले पॉवर रॅम्प, स्पीकर, CRP लाईट, ते सर्व काही रिपेअर होतं या ठिकाणी. तर बघू शकतो तुम्ही समोरच, आणि काकांचा नंबर या ठिकाणी धुळे या ठिकाणी, म्हणजे मार्केटच्या पुढे प्रकाश टाकी या ठिकाणी. तर ज्यांना कोणाला रिपेअर वगैरे करायचं असेल, ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचे आणि डायरेक्ट यायचं काकांकडे रिपेअरिंगसाठी. तर मित्रांनो आपण आता निघालो आहे कालूरामजी यांच्या वर्कशॉपकडे जाण्यासाठी. तर चला फायनली मित्रांनो आपण तेव्हा पोहोचलेलो आहे कालूरामजी यांच्या वर्कशॉपजवळ. तर मागे बघू शकतो तुम्ही एक बँडची गाडी लागली. तर चला कोणत्या कोणत्या गाड्या आहेत. तिथं एक नवीन आयसर पण दिसतंय ब्लॅक कलरमध्ये. तर चला मित्रांनो आपली गाडी या ठिकाणी लावलेली आहे. तर एक समोरच बघू शकता एक आई वागेश्वरी म्हणून नाव आहे गाडीवरती. तर मॉडिफाईडसाठी आलेली आहे गाडी. आणि बघू आता पुढे कोणत्या कोणत्या गाड्या आहेत. तर मागून बघू शकता. आणि या ठिकाणी पूर्ण नवीन लायनरीचं सेटअप आलेलं आहे. तर आता मागच्या वेळेस आपण ही गाडी पण बघितलेली होती. तर आज अमावस्यामुळे काम बंद आहे, तुम्ही बघू शकता गुलाल वगैरे टाकलेला आहे गाडीवरती. तर ही परत एक गाडी आहे, साईराज म्हणून नाव आहे गाडीवरती. तर ते तुम्ही बघितलेलंच आहे ही गाडी. आता हिचं एवढं काम झालेलं आहे बघू शकता तुम्ही मागच्या साईडला. तर टॉवर वगैरे लावले गेलेले, म्हणजे जवळपास 50% काम झालेलं आहे. आता वरचं छत वगैरे लावायचं बाकी आहे. तर चला आता नेक्स्ट गाडी दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही समोरच आपले गोपाल बँडच्या गाडीचं आज फायनली काम झालेलं आहे. रेडियम वगैरे लावणं चालू आहे. तर बघू शकता बॅनर वगैरे लावले गेलेले आहे. तर चला तुम्हाला टोटल व्ह्यू दाखवतो मी गोपाल बँडकरांकडे या गाडीचा आता. तर अगोदर मागच्या साईडने दाखवतो, मग जाऊ आपण पुढच्या साईडने. तर आता कॉन्टॅक्ट वगैरे नंबर लावायचा बाकी आहे. तर मागच्या साईडला बेसचं कॅबिनेट वगैरे सर्व ठेवलं गेलेलं आहे. गाडी आता हायड्रोलिक नाही, त्या कारणामुळे आपल्याला काही समजणार नाही. तर 28 बेसची गाडी मित्रांनो ही. तर कॅबिनचं काम चालू आहे आता सध्या. तर असा काही लुक आहे. तर आज उद्यामध्ये गाडी निघून जाईल. फायनल काम आता फायनल झालेलंच आहे. तर आपली साईसवर बँड भाडगावची गाडी मित्रांनो ही. हिचं पण ओल्ड रॉकस्टार डिझाईनमध्ये काम चालू आहे. आणि समोरच नवीन डिझाईन आहे. तर आपला सोनगिरचा मोर्या कशासाठी आलेला आहे बघू. तर काय आयडिया नाही, मॉडिफिकेशनसाठी आलेला आहे का काय नवीन आहे आयडिया नाही आहे, बघू. तर ही एक गाडी आहे, हिचं पण नाव वगैरे नाही आहे, पण बिम बघू शकता तुम्ही. आता देत नाही 10 इंची पाईप वाटतं. तर 1 2 3 4 पाईप आहे. तर गाडीचं शोचं काम चालू आहे, त्यामुळे थोडं लक्ष न देता
आपण पुढचं बघू. तर मित्रांनो ही म्हसावत गावाची गाडी मित्रांनो, साई संगीत म्हणून गाडी आहे, नवीन पार्टी पूर्ण. तर तिच्यात पण फुल धमाका राहणार आहे, कारण की म्हसावतची गाडी म्हटल्यानंतर ना विशेष खतम होतो त्या ठिकाणी. कारण की आपला साई बँड पण म्हसावतचा आहे, त्या कारणामुळे इथं पण साई नाव आहे, साई संगीत. तर कॅबिनेटचे गॅप बघून म्हणजे ते जे ठेवण्याचं आहे त्याच्यावरनं अंदाज लागू शकतो, चांगलेच सेटअप राहील गाडीमध्ये. तर आपला मोरया बँड सोनगीर या गाडीचं काहीतरी काम चालू आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला काही अंदाज नाही लावता येते, कारण की दादा ते भेटले तर आपण लावू शकू अंदाज. तर मोरया बँड सोनगीर, तर कटिंग कुटिंग चालू आहे. काय मटेरियल काढताय का काय आहे असं म्हणजे कन्फर्म नाही सांगू शकत. तर आता आपल्या या ठिकाणी समोरच आपला अंमळनेरचा सरस्वती बँड आहे. परत सरस्वती बँड इकडे पण एक सरस्वती, इकडे पण एक सरस्वती. या गाडीचं पण पूर्ण नवीन काम चालू आहे. आणि तर मित्रांनो आपल्या अंमळनेरच्या सरस्वती बँडचं काम शर्मा वर्कशॉप या ठिकाणी चालू आहे. आणि आपला बडगावचा हरिओम बँड. तर तसं चला दाखवतो तुम्हाला सरस्वती बँडच्या गाडीचं काहीतरी नवीन युनिक डिझाईन आहे मित्रांनो. तर फर्स्ट गाडी बघतोय मी, अशा डिझाईनमध्ये या ठिकाणी गाडी नाही आतापर्यंत. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. मागच्या साईडला एवढा जॅम्बो पत्रा तर आतापर्यंत आपण एकाही गाडीमध्ये बघितलेला नाही. तर मागच्या साईडने असा पूर्ण लोखंडाची बनवलेली ही गाडी. तर असा काही व्ह्यू आहे. तर इकडच्या साईडने पण तुम्ही बघू शकता. तर काहीतरी असं मला युनिक वाटलं या गाडीमध्ये. तर चला आता दाखवतो मला हरिओम बँड बडगावची गाडी. तर याच्यातही काहीतरी असं आगळं वेगळं आहे काम. म्हणजे शर्मा या ठिकाणी वर्कशॉप मला गाडी ज्या लागलेल्या आहेत म्हणजेच आपल्या श्री गणेश बँड कापडणे. मित्रांनो शर्मा वर्कशॉपमध्ये ज्या गाड्या लागलेल्या आहेत आतापर्यंत, आपली जी गणेश बँड कापडणे खुशाल दादांची गाडी, परत एक ही आपली हरिओम बँड भडगाव यांची ही एक गाडी, आणि एक अंमळनेरची सरस्वती बँडची गाडी. तर तिघी गाड्यांमध्ये वेगवेगळं दिसण्यामध्ये मला आलेलं आहे. तर कारण की या गाडीमध्ये पण मी जे मध्ये तुम्ही डबल पाईप बघताय इकडे, हा परत इकडे सेंटरला सिंगल पाईप. तर असं, आणि हे बघू शकतो तुम्ही इकडच्या साईडला हा जो असा 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 पाईप आहे, तो काय आहे ते आपल्याला पण लक्षात नाही येते की काय डिझाईन आहे. तर ते झाल्यानंतरच आपल्याला समजेल. तर चला कंटिन्यू राहा. शर्मा वर्कशॉपमध्ये वेगळ्या डिझाईनमध्ये प्रत्येक गाडी वेगवेगळी दिसते. तर तुम्हाला कंटिन्यू राहा. आता परत आपण लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला जाऊ. तर हा जो समोर पाईप आहे मित्रांनो, याचं काय गणित आहे आपल्याला काही समजतच नाही आहे. आता लावून दिलेला आहे. तर ते गाडी रेडी झाल्यानंतरच आपल्याला समजेल तर काय विषय आहे गाडीमध्ये नवीन हे. आणि जी गिट्टी बघता तुम्ही मध्ये सेंटरला गिट्टी बघा, ती गिट्टीचं डिझाईनच वेगळे. तर परत इथं या ठिकाणी मध्ये बघू शकता तुम्ही जी चौकोनी बनवलेली रिंग, ती पण वेगळी आहे. तर चला मित्रांनो आपण जाऊ आता लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला. तर हरिओम बँड बडगाव ही गाडी रेडी झालेली आहे. तर आपले गोपाल बँडचे सर्व आर्टिस्ट लोक, ऑनर लोक सर्व थांबलेले आहेत. आणि खाली बघू शकतो तुम्ही पाण्यात चालावं लागत आहे. तर चला हो. तर जनरेटर कॅनोपी वगैरे कापून सर्व काही पडलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी ॲक्सिडेंटल पण गाड्या आलेल्या आहेत. तर मागच्या वेळेस खूप साऱ्या गाड्या होत्या लोकेश भाऊंकडे,
तर आता किती उरलेले आहेत कारण की आपलं खूप दिवसानंतर येणं झालेलं आहे. तर साई धमाका बँडची मित्रांनो न्यू आयसर गाडी मित्रांनो 2114 नंबरमध्ये. तर बघू शकता तुम्ही बाजूला परत एक उन्नती माऊली बँड म्हणून गाडी, यांची पण गाडी आयसरच आहे 2114 जी साई धमाकावाल्यांची आहे ती सेम गाडी आहे. परत एक गाडी आहे या ठिकाणी बाजूला, तिच्यावरती नाव नाही आहे. तर ही गाडी मला लक्षात नाव आठवत नाही आहे. ती गाडी एक मिनटं विचार करतो मी सांगतो तुम्हाला लगेच. आपल्या भडगाव साईडचीच गाडी मित्रांनो ही, पण मला विचारून सांगतो तुम्हाला. परत इकडे एक आयसर गाडी आहे, ही पण लॉंग डिस्टन्समध्ये, हिच्यामध्ये पण मोठीच गाडी बनती, जसं साऊंड येणार आहे. समोर भरपूर 4-5 जनरेटर पडलेले आहेत. तर चला आपण जाऊ आता. शिवतांडव गाडी आहे का, तर या ठिकाणी ताला लावलेला आहे. तर चला दीपक बेंडगलंगीचा अजून गेटकडनं जाऊ आपण. हो हे तुम्ही दीपक बेंडगलंगी. तर ही एक गाडी या ठिकाणी परत उभी मित्रांनो, धरणगावची साई दरबार, साई दर्शन काहीतरी नाव आहे, नाव नाही लक्षात आपलं. तर नाव बघू आणि बघू दरबार ब्रास बँड धरणगाव. तर इथं एवढं काम झालेलं आहे. तर मित्रांनो श्रीराम बँड म्हणून गाडी आहे आता. तर श्रीराम बँड म्हणून गाडी मित्रांनो ही सोनगिरचीच गाडी आहे ही पण. आणि हिच्या या गाडीमध्ये हिंदवीवाल्यांच्या कॅबिनेट आणि टॉप आहेत बघू शकता. तर श्रीराम बँड सोनगीर. तर मित्रांनो ही जी गाडी ही फर्स्ट गाडी मित्रांनो आयसरमध्ये मी ब्लॅक कलरची बघतोय. तर पहिलीच गाडी बँड क्षेत्रामध्ये ब्लॅक कलरची आयसर गाडी. तर लोकेश भाऊंकडे आलेली ती. तर या ठिकाणी लोकेश भाऊंचा नंबर आहे, ज्यांना कोणाला गाड्या वगैरे बनवायच्या असेल, मॉडिफिकेशन करायचं असेल त्यांनी लोकेश भाऊंना नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग आपण याच ठिकाणी संपवू. तर नेक्स्ट ब्लॉग आपण कुठला टाकू ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर चला जय खानदेश.